ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या संपूर्ण काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे लोक देखील काही किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते. कारण रस्त्याच्या बाजूला काही ते घरं आहेत आणि त्या काचा फुटून रस्त्यावरती आलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत हा सगळा भीतीचं वातावरण जे आहे म्हणून एक कंपनी आहे त्याच्यामध्ये बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालंय आणि तिथे सर्व रेस्क्यू टीम पोचलेली आहे. जिल्हाधिकारी तिथे पोचले आहेत, खासदार तिकडे पोचले आहेत. त्यामुळे तिथं आता सगळं कंट्रोलमध्ये आहे. कॅज्युअलिटी बहुतेक नाही आहे सुदैवाने. त्यामुळे बाकी सगळी रेस्क्यू टीम आपली पोचलेली आहे तिथे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. सध्या कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया सध्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. डोंबिवली MIDC मध्ये आज साधारणतः 1:30 ते 1:45च्या सुमारास हा भीषण स्फोट झालेला आहे. आता 1 ते 1.5 तास उलटून गेलेला आहे, परंतु आगीवरती कुठल्याही पद्धतीनं नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाहीये. कारण सातत्यानं या ठिकाणी स्फोट होत आहेत. या केमिकल कंपन्या आहेत आणि वेळीच जर या आगीवरती नियंत्रण मिळवता आलं नाही तर आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हानी पोहोचू शकते. आणि सध्याची दृश्य बघता ही आग अत्यंत भीषण असल्याचं आपल्याला दिसतंय. स्फोट अत्यंत भीषण होता, मोठ्या तीव्रतेचा होता आणि त्याचमुळे काही किलोमीटरपर्यंत 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत लोकांच्या घराच्या काचा या अक्षरशः रस्त्यावरती येऊन पडलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण आहे. वेळीच जर ही आग आटोक्यात आली नाही तर आणखी भीषण स्फोट होऊ शकतात आणि त्यामुळे अनेकांच्या जीविताला धोका आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या पोहोचलेल्या आहेत. राज्याचे मंत्री, उद्योग मंत्री सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतायत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या आगी संदर्भात आता माहिती दिलेली आहे. आगीची ही दृश्य आपण बघतोय. डोंबिवलीच्या MIDC फेज 2 मधली ही घटना आहे. या केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे. डोंबिवलीच्या या MIDC मध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. अनेक छोट्या मोठ्या घटना घडतात आणि ही MIDC इतरत्र हलवावी यासाठी मोठी चर्चा सुद्धा होते. परंतु जेव्हा हे घटना शांत होतात, थंड होतात, पुढे त्या संदर्भात काही अंमलबजावणी होत नाही. परंतु ज्याप्रमाणे आता उद्योग मंत्र्यांनी सांगितलं 4 तारखेनंतर आम्ही या संदर्भात ठोस पावलं उचलून या कंपन्या इतरत्र हलवण्यासाठी प्रयत्न करू अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तुर्तास ही आग अजूनही भडकलेलीच आहे. आतापर्यंत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी